रील ते रिअल या वेगळ्या मुद्द्याला स्पर्श करू. रील सध्याच्या काळामध्ये या आभासी विश्वामध्ये आपल्याला सर्वात मोठं आधाराचं साधन वाटतं ती रील. आपल्या हाताला एखादं सोशल मीडिया बघता बघता एखादी रील लागते आणि आपण खाली स्क्रोल करत जातो. त्या रीलमध्ये कधी मैत्रीच्या भावना, कधी प्रेमाच्या भावना, कधी युगलाच्या भावना, कधी प्रेमाच्या भावना यांची अशी मांडणी करणाऱ्या व्यक्तीने एवढी सुबक केलेली असते. ते बाजूचं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड म्युझिक, ते सौंदर्य, ते सादरीकरण आणि अचूक तुमच्या मनाला हेरलेली वेळ. या रीलपासून रिअलपर्यंत आपलं जीवन सुखी होतं का आपल्याला ती रील प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करून आपल्याला वेळीच कुठंतरी शांत करते. मला एक खूप सध्याच्या काळात जाणवणारी गोष्ट, आपण एखादी रील बघायला लागलो, बऱ्याच वेळा असं वाटतं की समजा एखादी कष्टाशी, परिस्थितीशी निगडीत असणारी रील असावी. त्याला वाटतं हे सगळे जीवनात कष्ट माझ्याच वाट्याला आलेत आणि तो माणूस, ती व्यक्ती ती रील स्वतःशी रिलेट करतो आणि काही काळ असं वाटतं की जगातले सगळे संकट तो स्वतःवर घेऊन जगतो. थोड्या वेळानंतर